अमरावतीत रवी नानांचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. निवडणुकीच्या तोंडावर बडा मोहरा गळाला. राज्यात 29 महापालिकेची निवडणूक जाहीर झाली असून निवडणूक जाहीर होताच प्रत्येक पक्षाने उमेदवार जुळवाजुळव करायला सुरुवात केली आहे. अशातच आज अमरावती आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंना मोठा झटका दिला असून ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा नेता गळाला लागला आहे. त्यामुळे अमरावतीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडला आहे. आणि निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत माजी महानगर प्रमुख आणि महापालिकेचे सभागृहात आता विरोधी पक्षनेते प्रशांत वानखेडे यांना आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश केला असून हा उद्धव ठाकरे यांना मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान आगामी निवडणुकीत रवी राणा आणखी काय खेळी खेळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. कालच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची माजी महापौर तसेच 4 वेळा नगरसेवक असलेले राजेंद्र तायडे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडली असून आज ठाकरे यांना राणांनी दुसरा धक्का दिला आहे. तसेच ठाकरे गटाकडे नेतृत्व नसल्याने ठाकरे गट नेतृत्वहीन झाला आहे. त्यामुळे शिवसेना सोडत असल्याचे प्रसन्न वानखेडे यांनी सांगितलं आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह एकूण 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. तब्बल 5 वर्ष रखडलेल्या महापालिका निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून होऊ घातल्या आहेत. त्यामुळे यंदा नगरसेवक व्हायचंच म्हणून संघ बांधलेल्या इच्छुकांनी उमेदवारीसाठी कोणत्याही पक्षात जाण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी सोबतच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.